श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं सॉरी स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण. तर आपण जे आहे कालच्या सत्रामध्ये मंत्र 16 ची चर्चा केली. आज आपण मंत्र 16 चा आढावा घेऊया आणि त्याच्यानंतर मंत्र 17 ची चर्चा सुरू करूया. तर मंत्र 16 मध्ये जे आपण बघितलं कशा प्रकारे भक्त मंत्र 15 मध्ये जी प्रार्थना केली हिरण्मयेन पात्रेन त्या तेजाला दूर करण्यासाठी, तर इथे स्पष्टतेने त्या रूपाची चर्चा कशा प्रकारे ते रूप कल्याणतम आहे ते आपण सर्व चर्चा केली. आपण बघितलं कशा प्रकारे भगवंतानी जीव ते गुणात्मक दृष्टीने एक आहे आणि त्याचबरोबर ते भिन्नही आहेत मात्राच्या दृष्टिकोनात. आणि भगवंत कशा प्रकारे सर्वांचं पालक करतात, कसे ते पोषण आहेत आणि विशेष करून त्यांच्या भक्तांसाठी त्याचे खूप सारे उदाहरणे आपण बघितले. तर भगवंतांचा आणि भक्तांचा जो संबंध आहे तिथे भगवंतांची स्थिती काय आहे, एक जीवात्म्याची स्थिती काय आहे, भगवंतांचं जे आदान प्रदान आणि संबंध आहे जीवात्म्याबरोबर, तर त्याच्यात एक निर्विशेषवादी लोक आणि भक्त या दोन्हींबरोबर जो संबंध आहे त्याची आपण चर्चा केली. भगवंतांच्या स्थितीची चर्चा करताना आपण बघितलं कशा प्रकारे भगवान जे आहेत ते ब्रह्म आणि परमात्मा दोघांचे स्रोत आहेत. भगवंतांच्या दिव्य शरीरातून ब्रह्मज्योतीचा उद्गम होतो. आपण ते श्लोकी चर्चा केले ब्रह्मणो प्रतिष्ठाहम. कशा प्रकारे भगवंत आपल्या शाश्वत लीलांचा आनंद घेत राहतात आणि तिथे आपण भगवान शब्दाचा अर्थही बघितला. प्रभुपादजींनी कशा प्रकारे अर्थात जे संभरता आणि भरता या दोन्ही अर्थानुसार आपण ती चर्चा केली. मग चा अर्थ बघितला कशा प्रकारे ते मार्गदर्शन करतात आणि भक्ताला जे आहे नयती त्यांच्या भक्तांचे नेतृत्व करतात. आणि वानचा अर्थ बघताना आपण बघितलं कशा प्रकारे प्रत्येक जीवात्मा जो आहे तो त्यांच्यामध्ये आहे आणि भगवंत प्रत्येक जीवामध्ये आहेत. आपण बघितलं भगवंत जे आहेत ते कशा प्रकारे आनंदमय आणि त्यांचं रूप जे आहे ते दिव्य आहे, त्यांच्या लीला ज्या आहेत त्या दिव्य आहेत. परमात्मा ह्या रूपामध्ये ते परम नियंत्रक आहेत, ते आत्म्याशी सहयोग करतात आणि ते त्यांचे चिर संगाती किंवा चिर सोबती या प्रकारे आपण चर्चा केली त्याची.
भगवंत सृजन, पालन आणि संहार जे आहे भौतिक सृष्टीच्या याच्यात करतात. तेच एक आदी तत्वज्ञानी आहेत, कवी आहेत. जीवात्म्याची स्थिती बघताना आपण चर्चा केली, कशा प्रकारे जीवात्मा जो आहे गुणात्मक दृष्टिकोनातून भगवंतांसारखाच आहे. ज्या प्रकारे आपण सूर्य आणि सूर्याच्या किरणांचं उदाहरण बघितलं, आणि मग आपण चर्चा केली की जीवात्मा जो आहे भगवंतांचा विभिन्न अंश आहे. आणि जीवभूतां महाबाहो येदम धार्यते जगत. आता जीवात्मा कशा प्रकारे भौतिक जगामध्ये कार्य आणि त्याच्या प्रतिक्रिया, क्रिया प्रतिक्रियांमध्ये असतो त्याद्वारे, आणि तो ह्या जगामध्ये भगवंतांची नकल करू इच्छितो, स्वामी बनण्याचा तो प्रयत्न करतो. नंतर प्रभुपादजी तिथे भगवंतांचं जे निर्विशेषवाद्यांबरोबर आदान प्रदान आहे तिथे सांगतात की असे निर्विशेषवादी जे आहेत ते भगवंतांच्या ब्रह्मज्योतीच्या तेजाने ते आंधळे होतात, आणि ते त्यांचं ज्ञान जे आहे ते अपुरं असतं, त्यामुळे ते भगवंतांच्या रूपाला बघू शकत नाही. त्यामुळे असे जे लोक आहेत ते भगवंतांची जी भक्तावर विशेष कृपा आहे त्याला ते समजू शकत नाही. आपण त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा केली होती. अशी लोक जी आहेत निर्विशेषवादी, ते आपल्या स्वतःच्या शक्तीवर अवलंबून राहतात. ते शुद्ध भक्तांच्या गतिविधींना त्याची सराहना करू शकत नाही, त्याचं गुणगान करू शकत नाही. आणि का करू शकत नाही त्याची आपण चर्चा केली आहे. त्याच्यानंतर असे जे निर्विशेषवादी आहे, ते निश्चित रूपाने भगवंतांचं जे शुभदा प्रदान करणारा जो एक दृष्टिकोन आहे त्याचा तो अनुभव करतात. आणि तेच आपण भक्तांबरोबरचं जे आदान प्रदान आहे भगवंतांचं ते बघतो. कशा प्रकारे भगवंत जे भक्तांचे पालन पोषण करतात, त्यांचे पोषण आहेत. भगवंत त्यांचे मार्गदर्शक पण आहेत. प्रभुपादजी तेही सांगतात कशा प्रकारे भगवंत भक्तांना मार्गदर्शन करतात. भगवंत भक्तांना त्यांचे जे काही फळ आहे तेही प्रदान करतात. निश्चित रूपाने एक भक्तांचं नेतृत्व करतात. ते ज्या प्रकारे एक कर्ता जो आहे तो गरजेचं, स्रष्टा जो आहे गरजेचं गुणवत्ता किंवा योग्यता, पात्रता प्रदान करतो, त्या प्रकारे भगवंत जे आहे आपल्या भक्ताला योग्य पात्रता प्रदान करतात. आणि भक्त त्यामुळे भगवंतांच्या प्रती पूर्णपणे आकर्षित असतात. ते भगवंतांचं जे कल्याणतम दृष्टिकोन आहे किंवा कल्याणतम वैशिष्ट्य आहे त्याच्या प्रती आकर्षित होतात. अर्थात आपण बघितलं की निर्विशेषवादी असतील, जे ब्रह्मज्योतीच्या स्तरात, ब्रह्मस्तरात पर्यंत पोहोचू शकतात, ते या कल्याणतम दृष्टिकोन ते प्राप्त होत नाही, ते फक्त शुभ दृष्टिकोनाला प्राप्त होतात. आणि कशा प्रकारे भक्त जे आहे नेहमी भगवंतांचं गुणगान करतात. भगवंत जे आहेत एक विशेष कृपा म्हणून तेषामेव अनुकंपार्थम त्याची चर्चा केली आपण. भक्तांच्या हृदयातलं जे अज्ञान आहे त्याला दूर करतात. अशा प्रकारे आपण मंत्र 16ची चर्चा केली. आता मंत्र 17 आणि 18 जे आहेत इथे एक प्रामाणिक भक्तांद्वारे भगवंतांना प्रार्थना केली जात आहे, जेणेकरून भगवंतांनी त्यांना संरक्षण प्रदान करावं. तर भक्तांनी जे आहे इथे भगवंतांचा आश्रय घेतला, अर्थात भगवान हे जे आहे त्याचा आश्रय घेतला. आणि तो भगवंतांच्या यत्ते रूपम त्या रूपाला बघायला इच्छुक आहे. ना आता ह्या ज्या श्लोकामध्ये जे आहे, ह्या 17व्या मंत्रामध्ये भक्त प्रार्थना करतात की कशा प्रकारे त्यांनी जे काही केलेलं आहे भक्ताद्वारे भगवंतांसाठी जे काही केलं गेलेलं आहे ते भगवंतांनी स्मरण करावं. त्यामुळे या मंत्रामध्ये आपण बघतो, जरी भौतिक
शरीर जे आहे भौतिक तत्वांपासून बनलेलं असलं तरी आत्मा जो आहे तो नेहमी शाश्वत रूपाने वैयक्तिक आहे, व्यष्टी आहे. आणि भक्तिमय जीवनाच्या पद्धतीद्वारे किंवा भक्ती मार्गाच्या पद्धतीद्वारे तो आपला जो शाश्वत संबंध आहे भगवान श्रीकृष्णांशी, त्या संबंधाला तो पुनर्स्थापित करू शकतो. तर त्यामुळे या मंत्र 17 मध्ये आपण चर्चा करणार आहोत कशा प्रकारे हे शरीराचा जो मृत्यू आहे त्याला कसं पार करून जाता येऊ शकतं. तर भौतिक शरीराला कसं त्याग करायचं, आध्यात्मिक शरीराला कसं स्वीकार करायचं आणि भगवंतांशी जो एक जीवात्म्याचा संबंध आहे त्याच्याबद्दल इथे प्रभुपादजी चर्चा करतात. मंत्र 17 वायु अनिलम अमृतम मथेदम भस्मांतम शरीरम ओम कृतो स्मर कृतम स्मर क्रतो स्मर कृतम स्मर. कृष्ण लोक तो ठीक आहे. भाषांतर ह्या क्षणभंगूर शरीराची जळून राख होऊ दे व प्राणवायू वायूच्या पूर्ण कोशात मिसळू दे. आता हे भगवंता माझ्या सर्व यज्ञांचे स्मरण ठेवा आणि आपणच परम भोक्ता असल्यामुळे मी आपल्यासाठी जे काही केले आहे ते कृपया स्मरणात ठेवा. तर इथे जे आहे ह्या मंत्रामध्ये आपण 1 ते 3 परिच्छेदामध्ये चर्चा करणार आहोत कशा प्रकारे हे जे भौतिक शरीर आहे हे आपल्यासाठी वास्तविक नाहीये. अर्थात हे ज्या प्रकारे ते आपण दुसरीकडून अर्थात भौतिक प्रकृतीद्वारे आपण ते प्राप्त केलं आहे तर निश्चित रूपाने आपल्याला त्याला ते त्याग करायला लागणार आहे. आपलं ते स्वतःच अस्तित्व नाही आहे, ते बाहेरच आहे. त्याच्यानंतर परिच्छेद 4 आणि 5 मध्ये या शरीराचा त्याग करण्याचा उत्तम मार्ग काय आहे, अर्थात भगवंतांना शरणागत जाऊन, ना की ब्रह्मज्योती हा मध्ये जाऊन. तर त्याची चर्चा प्रभुपादजी परिच्छेद 4 आणि 5 मध्ये करतात. परिच्छेद 6 आणि 7 मध्ये मृत्यूच्या वेळेस व्यक्तीचा अंतकाल आहे त्याची काय विचार काय असले पाहिजे तर त्याच्याबद्दल चर्चा करण्यात आली आहे. पुढच्या 2 परिच्छेदांमध्ये 8 आणि 9 मध्ये कशा प्रकारे भगवंत त्यांना केलेल्या सेवेला कधी विसरत नाहीत. अर्थात कृष्ण जे आहेत ते त्यांच्या प्रती जी काही सेवा केली त्याला कधीच त्यांना विस्मरण होत नाही. परिच्छेद 10 आणि 11 मध्ये भगवान श्रीकृष्णांची कृपा ही भक्तिमय भक्ती मार्गामध्ये किंवा भक्तिमय सेवेद्वारे व्यक्ती कसा सतत प्राप्त करू शकतो याची चर्चा प्रभुपादजी करतात. परिच्छेद 12 मध्ये स्पष्टीकरण दिलंय. भगवंत याच्यावरती जे आहे श्रीमद भागवतमच्या आधारावरती ह्या श्लोकाला बाकी अन्य श्लोकांच्या आधारावर विस्तारित करण्यात आलेले आहे. आणि शेवटचे 3 जे परिच्छेद आहे परिच्छेद 13, 14, 15 इथे कशा प्रकारे भक्तिमय साधनेच्या द्वारे व्यक्ती मृत्यूसाठी तयारी करू शकतो तर त्याचं स्पष्टीकरण देण्यात आले. तर अशा प्रकारे आपण हे 15 परिच्छेद जे आहे त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. अर्थात सुरुवातीला जे आहे 3 जे परिच्छेद आहेत 1, 2 आणि 3 इथे आपण बघू कशा प्रकारे भौतिक शरीर जे आहे हे आपलं स्वतःच नाही आहे, ते आपल्याला त्याग करणं गरजेचं आहे.
इथे सुरुवातीलाच आपण बघतो प्रभुपादजी जे आहेत भगवद्गीतेचा श्लोक सांगतायत. अर्थात हा श्लोक जो आहे दुसऱ्या अध्यायाचा 20वा श्लोक, ज्याच्यात न जायते म्रियते वा कदाचित. या श्लोकामध्ये जे आहे प्रभुपादजी स्पष्टता देतात कशा प्रकारे इथे सांगितलेले आहे, न हन्यते हन्यमाने शरीरे. अर्थात आत्म्याचा जो आहे कधी नाश होत नाही, जरी शरीराचा नाश झाला तरी. अर्थात आत्म्याची स्थिती काय आहे, आत्मा कशा प्रकारे अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, तो जो आहे नेहमी शाश्वत असतो. तर इथे ते दिलेलं आहे की भौतिक शरीराच्या नाशाने जीवात्म्याचा नाश होत नसतो, तसेच त्याचे व्यक्तित्वही गमावित नाही. तर इथे म्हटलेले जीवात्मा कधीही अव्यक्त किंवा निराकार नसतो. या उलट हे भौतिक वस्तू निराकार असते, अविनाशी आत्म्याच्या आकारानुसार ते आकार धारण करते. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का, इथे जसं म्हटलेलं आहे की जीवात्मा कधी अव्यक्त किंवा निराकार नसतो, या उलट भौतिक वस्तू निराकार असते आणि ते अविनाशी आत्म्याच्या आकारानुसार ते आकार धारण करते. तर हे कोणी सांगू शकतं का? कोणाला समजले प्रभुपादजी काय सांगताय तिथे? खूप महत्वाचं आहे हे समजणं. कोणालाच समजलं नाही किंवा कोणीच विचार करत नाही कायच्या. हरे कृष्णा प्रभूजी. हा? वेगवेगळा आकार धारण करते, म्हणजे वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म मिळतो, पशु पक्षी हा, ज्याप्रमाणे तर तुमची. आता तुम्ही छान सांगतायत. म्हणजे याचा हा, अर्थ असा झाला का की आत्म्याचा अर्थ त्या, समजा त्याला मांजराचं शरीर भेटलं तर आत्मा मांजर असतो असा. तुम्ही हे वाचलं ना की अविनाशी आत्म्याच्या आकारानुसार ते आकार धारण करते. आत्मा एकच असतो. आत्मा ज्याप्रमाणे तुमची बुद्धी असते अंतकाले स्मरे, त्याप्रमाणे तुम्हाला तिथे जीव धारण करतो. सगळ्यांचा आत्मा एकच असतो. हा. हा. चुकीचं झालं का माझं? नाही नाही, विचारतोय हो. तुमचा आत्मा आणि आ, या मोहिनी अक्षय माताजी आहेत, त्यांचा आत्मा एकच आहे का दोन्हींचा? इतकं डिटेल नाही बोलता येणार मला. अरे ठीक आहे. इथे जेव्हा प्रभुपादजी सांगतायत कशा प्रकारे भौतिक वस्त्र निराकार असतं, याचा अर्थ काय? यम यम वापी स्मरण भावम त्यजेत त्यांते कलेवरम. अर्थात व्यक्ती जे आहे ज्या ज्या भावानुसार शरीर त्याग करतो, त्या त्या भावाला तो तम तम एव इति कौंते सदा तद्भाव भाविता, त्याच्यानुसार त्याला पुढचं गंतव्यस्थान प्राप्त होतं. तर अर्थात त्याचं जर चिंतन असेल, त्याची जर आसक्ती असेल, ज्या प्रकारे त्याला मांस खाण्यामध्ये आसक्ती असेल, तर त्याला व्याघ्र, एक वाघाचं सिंहाचं शरीर प्राप्त होत असेल, तर ते कशामुळे प्राप्त होते? कारण त्या प्रकारची त्यांनी मानसिकता, त्या प्रकारची धारणा, त्या प्रकारचं भावना त्यांनी विकसित केली. अर्थात त्याच्यामुळे त्याला त्या प्रकारचं शरीर प्राप्त होते. पण ते जे शरीर आहे ते शरीर निराकार आहे. अर्थात ज्या प्रकारे आपण कुर्ता किंवा काही कपडे धारण करतो, तर कपड्याला आकार कशामुळे येतो? कारण आपण त्याला धारण केलंय. त्या प्रकारे जे शरीर आहे त्याला ज्या आत्म्याच्या जशा प्रकारच्या इच्छा आहेत त्याच्यानुसार त्या आकाराचं शरीर त्याला प्राप्त होतं. अर्थात त्याच्यात बाकी अन्य गोष्टी, त्याचे कर्म वगैरे ते सर्व बघतो. पण महत्वाचं हे आहे की जेव्हा इथे म्हटलेलं आहे की अविनाशी आत्म्याच्या आकारानुसार, तर अर्थात आत्मा अविनाशी आहे आणि त्याची आपली स्वरूप स्थिती, शाश्वत स्थिती
भगवंतांच्या सेवेत निश्चित आहे, पण जेव्हा तो भौतिक जगात आहे तर तेव्हा त्याच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छांनुसार जे त्याची योग्यता आणि त्याच्या ज्या काही इच्छा असतील त्या दोन्हींच्या द्वारे भगवंतांच्या कृपेने त्याला जे शरीर प्राप्त होत जातं, भौतिक प्रकृतीद्वारे भगवंत प्रदान करतात ते शरीर, तर तिथे त्याला त्या शरीराला आकार जो आहे त्या आत्म्याच्या उपस्थितीमुळे प्राप्त होतो. तर हे आपल्याला समजायला पाहिजे. नाही तर कधी कधी लोक याचा चुकीचा अर्थ लावतात. ते म्हणतात की ज्या प्रकारे आपण शरीरात कपडे घातले की कपड्याला आकार आला, तर शरीराचा जो आकार आहे तो कपड्याला आकार आला. त्या प्रकारे आत्म्याचा जो आकार आहे त्याच्यानुसार शरीराला आकार आला. अशा प्रकारचं ते तर्क लावतात. तर हे तर्क जे आहे कशा प्रकारे चुकीचं आहे, त्यात मी तुम्हाला सांगितलं की आत्मा जो आहे त्याच्या शाश्वत स्थितीमध्ये नाहीये. तो आता भौतिक जगामध्ये भोग करण्याच्या इच्छेने आलेला आहे आणि त्याच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छानुसार त्याला जे आहे भौतिक शरीर प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे हे अगदी स्पष्ट आपल्याला समजलं पाहिजे की हा निश्चित रूपाने आत्मा जो आहे तो ह्या शरीराला आकार त्याला देतोय. असं नाही की शरीराचा आकार स्वतः आहे. शरीर हे निराकार आहे, अर्थात ते भौतिक तत्वांपासून बनलेलं आहे. आत्म्याच्या इच्छांमुळे ते त्या शरीरामध्ये किंवा ते शरीर त्या आकारामध्ये राहतं. ठीक आहे. काही अल्पज्ञानी चुकीने समजतात त्याप्रमाणे कोणताही जीव मुळात निराकार नसतो. तर कधी कधी त्यामुळे लोक निराकार धारणेलाही प्रोत्साहन देतात. तर इथे न निराकार धारणेला प्रोत्साहन देण्यात आले, न चुकीच्या धारणेला प्रोत्साहन देण्यात आले. दोन्ही धारणा इथे त्याचं खंडन आहे. तर या मंत्रात या तथ्याची खात्री पटवून देण्यात आली आहे की भौतिक शरीर नष्ट झाले तरी जीवाचा नाश होत नाही. न हन्यते हन्यमाने शरीरे. तर जशी आपण चर्चा केली पुढे प्रभुपादजींनी ते सांगितलंय की या भौतिक जगात निसर्ग हा जीवात्म्यांना त्यांच्या इंद्रिय भोगाच्या वृत्तीप्रमाणे विभिन्न प्रकारची शरीरे प्रदान करून अद्भुत कला प्रदर्शित करतो. तर अर्थात हे शरीराचा आकार, भिन्न भिन्न आकार जे आहेत, भिन्न भिन्न शरीरे, ते कशामुळे आहेत? ते भगवंतांचं जे निसर्ग आहे ते काय अद्भुत आहे, ते अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे शरीर निर्माण करू शकतं. आता ते कसं होतं, तरी ती उदाहरणं दिली आहेत. विष्ठा खायची तर डुकराचं शरीर, मांस खायचं तर त्या प्रकारे वाघाचं शरीर किंवा अन्य तिथे दिले. तर प्रभुपादजी सांगतात मनुष्य हा विष्ठा किंवा मांस खाण्याकरता जन्मलेला नाही. तर हे कधी कधी समजणं कठीण होतं लोकांना. का तर पाश्चात्य देशामध्ये काही अशा जागा आहे जिथे ते स्टूल बर्गर खातात, अर्थात विष्ठेपासून बनवलेल्या काही गोष्टी चवीने खातात. तर अर्थात ही जी लोक हे जाणत नाही की त्यांना विष्ठा खाण्यासाठी सुयोग्य शरीर नक्की प्रदान केलं जाईल. फक्त काय आहे, त्यांना काळ जो आहे तो वेगळं करतोय. जसं योग्य काळ आला की त्यांना त्या प्रकारचं डुकराचं शरीर आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारचं डुक्कर, कोणाला इंडियन डुक्कर, कोणाला जे काही प्रकारचं शरीर पाहिजे असेल ते सर्व सुविधा होणार आहे. त्यामुळे प्रभुपादजी जेव्हा इथे सांगतायत की मनुष्य जीवन जे आहे ते याच्यासाठी नाहीये. अर्थात मनुष्य जीवन जे प्राप्त झालंय त्याच्यात ह्या गोष्टी करून काय फायदा आहे? बऱ्याचदा बघितलं जातं की लोक मांसाहाराचा एवढा प्रचार प्रसार करतात आणि ती लोक कधी कधी आपले जवळचे नातेवाईक, जवळचे मित्र वगैरे असू शकतात किंवा चांगली वाटणारी लोक, अर्थात सभ्य वाटणारी लोक, अर्थात बाहेरून, कारण ते भक्ती करत नाही तर ते असभ्यच आहे, पण जे सभ्य वाटतात अशी लोक मांस खाण्यासाठी सांगतात की मांस नाही खाल्लं तर तुमचं व्हिटॅमिन डी किंवा हे व्हिटॅमिन कमी होणार आणि
तुमचा शरीराला प्रोटीन भेटणार नाही, हे नाही भेटणार, काय काय चर्चा करतात ते. आणि हे सगळी जी चर्चा असते ही आधारहीन चर्चा असते. अर्थात बघितलं तर जे शाकाहारी अन्न आहे त्याच्यामध्ये सर्व काही आहे. कोणाला जास्त प्रोटीन पाहिजे तर ते सोयाबीन खाल्लं की त्याला मांसाहारापेक्षा जास्त प्रोटीन भेटतं, किंवा अन्य बऱ्याचशा अशा सुविधा आहेत की ज्याच्यासाठी त्याला मांस खाण्याची गरज नाहीये. आणि निश्चित रूपाने मांसाहारी शरीर आणि शाकाहारी प्राण्यांचं शरीर याच्याशी जेव्हा मनुष्याच्या शरीराची तुलना केली जाते तर तेव्हा त्याचं जे आतडं आहे शरीराचं, त्याची जी पीएच व्हॅल्यू किंवा जे क्षारीय किंवा आम्लीय आहे, तर हे सगळं त्याचे दात सगळं काही जर बघितलं तर सर्व शाकाहारी प्राण्यांशी त्याची साम्यता आहे. तर त्यामुळे मनुष्याने थोडीशी ज्याला बुद्धी आहे त्याने विचार करावा की हा, मी जर शाकाहारी प्राण्यांशी माझ्या शरीराची साम्यता, मी त्याच्यानुसार जगलं पाहिजे. आणि कधी लोक हेही सांगतात मांस खाल्लं नाही तर लोक भुकी मरतील. तर त्याच्यासाठी जे संशोधन करण्यात आलंय असं सांगण्यात आलंय की ज्या जागेवरती जेव्हा अन्न बनवलं जातं तर तेवढ्या जागेत जेवढं धान्य पिकतं त्या धान्यामध्ये जे 20 लोक खाऊ शकतील ते फक्त 2 जनावरांसाठी तेवढं खाऊ घातलं जातं. अर्थात त्या जनावरांना खाऊ घालतात आणि नंतर त्यांना मारतात मांस खाण्यासाठी. तर अर्थात हे जर सगळं बघितलं तर त्याच्यात अजूनही जेवढं आपण सखोल जाऊ की त्या जनावरांना मारून त्यांच्या रक्त ते धुवायचं आणि त्याच्यामुळे जे पाण्याचं प्रदूषण, जागेचं समस्या, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर हे स्पष्ट जाणवतं की हा चुकीचा प्रचार प्रसार जो केला जातो की मनुष्याने जर मांसाहारी बनला तर जास्त लोक खाऊ शकतील, उलट त्याच्या 20 पटीने, अर्थात तेवढी जास्त लोक जे आहेत ते तेवढं धान्य खातात जे 2 जनावर खातायत. अर्थात 20 माणसं जर तेवढं धान्य खाऊ शकतात जे 2 जनावर खाऊन त्यांचं मांस खाल्लं जात आहे, तर अर्थात मांसाहार केल्याने आपण किती तरी लोकांना उपाशी मारतोय. तर हे जर कोणी व्यक्ती समजू शकला तर तो निश्चित रूपाने विचार करेल की हा, की मला मनुष्यासारखं जगलं पाहिजे. आणि जेव्हा तो अ, ते भगवंतांना भोग लावेल तर निश्चित रूपाने भोग लावल्यावरती तो मनुष्यच नाही पण भक्तही बनू शकतो. त्यामुळे प्रभुपादजी ते सांगतायत की मनुष्याचे दात केवळ फळे आणि भाज्या चावू शकतात. मनुष्याला 2 सुळे सुद्धा देण्यात आले आहेत जेणेकरून रानटी मनुष्य इच्छा असल्यास मांस खाऊ शकतो. तर जो रानटी मनुष्य आहे, आदिवासी आहे, त्या लोकांना ह्या गोष्टी समजणं कठीण आहे. आणि अशी लोक, कारण ते सभ्य नाही आहेत, तर ते अशा मांस वगैरे खाऊन जगतात. पण जे सभ्य व्यक्ती आहेत त्यांनी निश्चित रूपाने अशा प्रकारे मांस खाऊ नये. तरी सुद्धा सर्व पशूंची आणि मनुष्याची शरीरी ही एका जीवात्म्याकरता बाह्य पोशाखाप्रमाणे आहेत. हा पोशाख त्या जीवाच्या इंद्रिय भोगाच्या इच्छानुसार बदलत असतो. त्या अर्थात आपण जर बघितलं आपल्या दैनंदिन जीवनामध्येही तर कधी कधी एखाद्या व्यक्तीला एक विशेष पोशाख आवडतो. आज ह्या पोशाखामध्ये अशा रंगाचं सगळं काही परिधान करून आम्ही सुंदर रीतीने ह्या कार्यक्रमाला जाऊ किंवा इथे जाऊ वगैरे व्यक्ती विचार करतो. तर हा जो विचार त्याच्या मनात चालू आहे, त्याच्या हृदयामध्ये मनामध्ये जे काही चालू आहे, याचा आधार काय आहे? त्याला वाटतं की मला लोकांनी कसं बघितलं पाहिजे, कसं त्यांनी माझं गुणगान केलं पाहिजे. वाह वाह. अर्थात त्याची जी मानसिकता आहे तर प्रभुपादजी सांगतायत ही त्या जीवाच्या इंद्रिय भोगाची इच्छा असल्यामुळे जसा तो पोशाख बदलतो त्याप्रमाणेच
हा जो शरीराचा पोशाख आहे तोही बदलत असतो. जन्म मृत्यूच्या चक्रानुसार जीवात्मा एका मागोमाग एक अशी शरीरे बदलत असतो. आता प्रभुपादजी सांगतात कशा प्रकारे जेव्हा विश्व पाण्याने भरलेलं होतं तर हे वेगवेगळे शरीर त्यांनी घेतले, जलचराचं, वनस्पतीचं, कीटकाचं, पक्ष्याचं शरीर आणि पक्षी जीवनानंतर पशुरूप आणि पशुपासून मानवी शरीर धारण केले. अर्थात सर्वात जास्त विकसित शरीर म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाने पूर्ण असे मनुष्य शरीर होय. तर इथे आपल्याला ही एक स्पष्टता असली पाहिजे. तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का हे इथे जे दिलेलं आहे की पहिले जीवात्म्याने जलचराचे शरीर घेतले, हे सगळं काय आहे कोणी सांगू शकतं? कोणी डार्विनचा सिद्धांत शिकलेले का? बोला. डार्विनचं नाही, म्हणजे इथे प्रभुपाद 84 लक्ष योनीबद्दल सांगतात की एका मागोमाग एक जन्म घेतल्यानंतर मग मनुष्याला त्याचा मनुष्य जन्म मिळतो असं. हा, तर हे खूप महत्वाचं आहे समजणं की हे डार्विनने शिकवलेल्या याच्यानुसार इथे सांगण्यात येत नाहीये. नाही तर कधी हा. कधी लोक हे वाचून विचार करतात की डार्विनने दिलेला सिद्धांत इथे मांडण्यात आलाय का, तर नाही. अर्थात हे जे वेगवेगळ्या योनींमधून वेगवेगळ्या शरीरातून एक जीवात्मा जातोय तर याला म्हणतात की हरे कृष्णा प्रभूजी. डार्विनचा सिद्धांत बी चुकीचा ठरवला आता. हा, तर तो चुकीचाच आहे. इथे जी प्रगती आहे ही आध्यात्मिक चेतनेच्या रूपात, त्यामुळे ते प्रभुपादजी सांगतायत की या मंत्रामध्ये मनुष्याच्या आध्यात्मिक चेतनेचे सर्वाधिक विकसित रूप वर्णिले आहे. अर्थात आध्यात्मिक चेतनेनुसार किंवा त्याच्या चेतनेनुसार तो विकासाला प्राप्त होतो आणि जेव्हा तो मनुष्य शरीर प्राप्त होतो तर तेव्हा त्याची आध्यात्मिक चेतना जी आहे ती विकसित असते. अर्थात त्याच्यावरती आहे, ज्या प्रकारे आपण बघतो की एक आवृत चेतना, संकुचित चेतना, मुकुलित चेतना, विकसित चेतना आणि पूर्ण विकसित चेतना किंवा जो सर्वोच्च स्तर आहे. तरी ते हे वेगवेगळ्या स्तरांमध्ये जेव्हा आपण बघतो तर मनुष्य जो आहे तो मुकुलित, विकसित आणि पूर्ण विकसित याच्यातच आहे. मनुष्य जो आहे त्याला आपण आवृत किंवा संकुचित त्या याच्यात टाकू शकत नाही. हे अस्तित्वाचे जे स्तर आहेत ते आपल्याला समजले पाहिजे. त्यामुळे मनुष्य जीवन हे विशेष आहे. पण जर आपण पंचकोशानुसार बघितलं, अन्नमय, प्राणमय, मनोमय, ज्ञानमय आणि आनंदमय स्थिती, तर अर्थात आनंदमय स्थिती जी आहे ती सर्वोच्च स्थिती आहे जी एक व्यक्तीने प्राप्त केली पाहिजे. जे परमहंस व्यक्ती जे आहेत ते त्या स्थितीला प्राप्त करतात. अर्थात जे भगवंतांच्या भक्तिमय जीवनामध्ये लागून भगवंतांचे आदान प्रदान करतात, तर ती स्थिती प्राप्त करणं हे सर्वोच्च आहे. पण जो एक मनुष्य आहे तो अन्नमय स्थितीत त्या अन्नमय कोशामध्ये जगू शकतो. आणि असं बघितलं जातं की खूप सारी लोक जे आहेत ते नेहमी स्वतःची जी ओळख आहे ती अन्नाबरोबरच करतात. अर्थात ते नेहमी अन्नाच्या चिंतनामध्ये असतात की कुठल्या प्रकारचं पदार्थ खायचे. बऱ्याचदा हे बघितलं जातं, तुम्ही जर ट्रेनमध्ये किंवा अन्यत्र अशा ठिकाणी प्रवास केला जिथे लोक काही काही मिनिटाला अर्थात जे आलं गरम आल्यानंतर थंड घेतलं, थंड आलं त्याच्यानंतर दूध पिलं, दुधानंतर त्यांनी अ, सामोसा, मिरची खाल्ली किंवा हे सगळं जे आहे एक सातत्याने बघण्यात येतं की ते व्यक्ती जे आहेत ते पूर्ण त्या प्रकारच्या अन्नमय कोशामध्ये बघण्यात येतात की त्यांना दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत, अर्थात ते आपण जेव्हा चर्चा करतोय तर हे व्यक्ती वेगवेगळ्या कोशांमध्ये वेगवेगळ्या मात्रामध्ये असू शकतो. पण जास्त जे आहे ते बरेचसे जे लोक निम्न स्तरावरती असतात
ते अन्नमय कोशामध्ये दिसतात. आणि जसजशी त्यांची प्रगती होते ते प्राणमय, मनोमय आणि चांगले जे स्तर आहेत ते एक विज्ञानमय आणि सर्वोच्च आनंदमय स्थितीला प्राप्त करू शकतात. तर त्यामुळे ते प्रभुपाद सांगतायत की या मंत्रामध्ये मनुष्याच्या आध्यात्मिक चेतनेचे सर्वाधिक विकसित रूप वर्णिले आहे. तर मनुष्य शरीरामध्ये व्यक्ती सर्वाधिक विकसित स्तराला, पूर्ण विकसित चेतनेला प्राप्त करू शकतो. आपण या शरीराचा त्याग केला पाहिजे, जे शेवटी राख होणार आहे, व आपल्या प्राणवायूला प्राणवायूच्या नित्य पूर्णकोशात मिसळू दिले पाहिजे. अर्थात शरीराचा त्याग केल्यावरती शरीरातले जे वायू आहेत, प्राणवायू जे आहे, ज्याच्यामध्ये आत्मा वास करत असतो, तर त्या प्राणवायूला जे आहे, जे भूमी रापवणारो वायू खम मनोबुद्धिरेवच अहंकार, अर्थात हे जे 8 आहेत त्यातले 5 पंचमहाभूत, पंचमहाभूतामध्ये एक वायू आहे, तर त्या वायूमध्ये मिसळू दिलं पाहिजे. जीवात्म्याच्या शरीरातील क्रिया विभिन्न प्रकारच्या वायूंच्या हालचालीमुळे होत असतात, ज्यांना एकत्र मिळून प्राणवायू असे म्हणतात. तर शरीरामध्ये हे विभिन्न प्रकारचे वायू, अर्थात 10 प्रकारचे वायू असतात. 5 प्रमुख वायू, 5 जे आहे ते उपवायू, आणि त्यांच्यामुळे शरीरातल्या सगळ्या काही गोष्टी होतात. पापण्यांची हालचाल, शरीरात खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण जाणतो की त्या या वायूंमुळे होतात. अपान वायू, समान वायू, उदान वायू. योगी साधारणपणे शरीरातील वायू नियंत्रित करण्याचा अभ्यास करतात. असे मानले जाते की आत्मा एका वायू चक्रातून वरवर जातो व शेवटी ब्रह्मरंध्र या सर्वात उच्च चक्रात येतो. अर्थात जे आहे, जसं आपण बघतो की कुंडलिनी चक्र आहेत, इथे सांगितलंय की एकेका चक्रामधून तो ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचतो, जे सर्वोच्च सर्वात उच्च चक्र आहे. आणि तिथून जो आहे या बिंदूपासून एक सिद्ध योगी स्वतःला कोणत्याही इच्छित ग्रहावर नेऊ शकतो. अर्थात तो त्याच्या इच्छेनुसार वेगवेगळ्या ग्रहांवर जाऊ शकतो. या पद्धतीप्रमाणे एक भौतिक शरीर सोडून दुसरे स्वीकारायचे असते. अर्थात तो काय करतोय, अशा पद्धतीने जरी आपल्या आत्म्याला या वेगवेगळ्या चक्रांद्वारे वरती ब्रह्मरंध्रापर्यंत घेऊन आलाय, तरी एवढं कष्ट केल्यानंतर असा सिद्धयोगी काय करतोय, पुन्हा भौतिक शरीर स्वीकारतोय. पण सांगता येते तिथे की या मंत्रात सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी जीवाला भौतिक शरीराचा सर्वतोपरी त्याग करता येतो, त्यावेळी असे बदल करण्याची पूर्णता प्राप्त होते. त्यानंतर तो आध्यात्मिक वातावरणात भगवंताच्या धामात प्रवेश करतो. या वातावरणात कधी मृत न पावणारे आणि न बदलणारे पूर्णपणे भिन्न असे आध्यात्मिक शरीर तो विकसित करू शकतो. तर अर्थात त्याला तिथे जे आहे पुन्हा भौतिक शरीर धारण करण्याची गरज नाही. त्याला कुठलं शरीर प्राप्त होते, आध्यात्मिक शरीर, अर्थात जे शरीर ज्याला कुठल्या प्रकारे मृत्यू नाहीये, त्याच्यात जशी वेगवेगळे 6 स्थानांतर बघतो आपण, ते बदलाव होत नाही, त्यामुळे ते अविकारोयम, त्याच्यात कुठले विकार बदलाव होत नाही. पुढे प्रभुपादाजी ते सांगतायत. आता आपण जसं बघितलं की इथे 3 परिच्छेदांमध्ये चर्चा जी चालली, काय चर्चा चालू आहे, आपण बघितलं होतं की कशा प्रकारे हे भौतिक शरीर जे आहे त्याचा जीवात्म्याने त्याग करण्याबद्दल, अर्थात हे शरीर जे आहे त्याचं स्वतःच नाहीये, भौतिक प्रकृतीद्वारा त्याला देण्यात आलेलं आहे. तर आता पुढे प्रभुपादजी सांगतायत कशा प्रकारे शरीर त्याग करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग काय आहे, कशा प्रकारे ते त्याग केलं पाहिजे, इथे ते स्पष्टता येते. भगवंतांना कसं शरणागत केलं पाहिजे आणि त्याग केलं. तर इथे जो ब्रह्मदेवांपासून छोटा एक कीटक जो आहे, हे सर्व जे आहे ते इच्छानुसार वेगवेगळ्या योनींमध्ये शरीर प्राप्त करतात. आणि हे
सर्व शरीर जी आहेत ती भौतिकच आहेत. ब्रह्माजींचं शरीर असो की एका मुंगीचं शरीर असो, त्यांचे आकार वेगवेगळे असू शकतात. तर प्रभुपादजी ते स्पष्टता देत आहेत की जो बुद्धिमान व्यक्ती आहे तो या शरीराच्या आधारावर एकत्र बघत नाही. आपण जसं सुरुवातीला चर्चा केली, एकत्व अनुपश्यतः, तर ते एकत्व कशाच्या आधारावर आहे? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी असते, शुनी च स्वपाके च पंडितः ब्राह्मण समदर्शिनः. तर दीक्षा अर्थात हे जे एकत्व आहे, या एकत्वाचा आधार काय आहे? जानव वगैरे झाला त्याचा गीता पाहिलं का ते जानव वगैरे नाही घालीत का? तर या एकत्वाचा आधार काय आहे? तो आध्यात्मिक स्तरावरती एकत्व बघतो. भगवंतांचा अंश असलेले दिव्य स्फुलिंग डुकराच्या अथवा देवतेच्या शरीरात असले तरी समानच असते. तर अर्थात आत्म्यामध्ये जो आहे तो काही भेद नाही, शरीर कुठलंही असलं तरी. पण ते शरीर कशाच्या आधारावर आहे? तर ते पाप किंवा पुण्यानुसार आहे. आणि प्रभुपादजी सांगतायत की मनुष्य शरीर कसं विशेष आहे, ते सर्वाधिक विकसित आहे आणि पूर्ण चेतनायुक्त आहे. 7व्या अध्यायातल्या 19व्या श्लोकात बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. तर असा व्यक्ती जो आहे तो बहुनाम जन्मनामंते, अनेक अनेक जन्मानंतर जो आहे तो ज्ञानवान माम प्रपद्यते, तो भगवंतांना शरण जातो. ज्ञान ग्रहणाची विधी वासुदेवाची शरणागती पत्करल्यावरच पूर्णतेस जाते. अर्थात जेव्हा तो भगवंतांना असा शरणागत झालाय तेव्हा त्याला जे आहे हे आपण समजू शकतो की तो खरोखर ज्ञानवान आहे. नाही तर ते ज्ञान काय फायद्याचं? अर्थात इथे आचार्यगण सांगतात की वासुदेव सर्वमिती, अर्थात भगवंत जे आहे, जे ब्रह्म आणि परमात्मा दोन्हींचे स्रोत आहेत, हे तो जाणतो, तो खरा ज्ञानवान. आणि ते जाणून तो भगवंतांच्या शरणागती स्वीकार करतो. आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचे पूर्ण ज्ञान प्राप्त केल्यावर देखील सर्व जीव त्या पूर्णाचे नित्य अंश आहेत व ते कधी त्यांच्यासारखे पूर्ण होऊ शकत नाहीत. हे जर त्याला समजले नाही तर त्याला भौतिक वातावरणात पुन्हा पतित व्हावे लागते. तर हे खूप गरजेचं आहे समजणं. त्यामुळे प्रभुपादजी सांगतात अगदी एखादा ब्रह्मज्योतीत विलीन झाला असला तरी सुद्धा त्याचे पतन होते. विमुक्त मानिनः पतंती अधो अनादृत युष्मदांग्रया. तर तुमच्यापैकी कोणी सांगू इच्छित का की ते जे म्हटलेलं आहे की आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचे पूर्ण ज्ञान प्राप्त केल्यावर देखील सर्व जीव त्या पूर्णाचे नित्य अंश आहेत व ते कधी त्यांच्यासारखे पूर्ण होऊ शकत नाही. जरी त्याला समजलं तर त्याला त्याचं पतन होतं. तर याचा अर्थ काय आहे? त्यांच्यासारखे पूर्ण होऊ शकत नाही म्हणजे काय आहे? मी सांगू प्रभूजी, प्रयत्न हा करते. बोला. हा अं, भगवंत पूर्ण आहेत आणि भगवंताचे जीवात्मे हे अंश आहेत. आणि जरी भगवंताचे जे अंश आहेत पण ते माफ करा, आहेत त्याच्यामध्ये नाही का, समुद्राच्या थेंबाचं तुम्ही उदाहरण दिलं होतं, समुद्र आणि थेंब, की ते त्याचा पूर्ण अर्थ होऊ काय आहे? हा म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? की जे जीवात्मे आहेत ते पूर्णत्व होऊ शकत नाही ते म्हणजे भगवंताशी. काय आहे तेच, त्याचा अर्थ काय? आपल्याला हे समजलं पाहिजे की थेंब जो आहे तो सागर बनत नाही, जो सूर्यकिरण जो आहे तो सूर्य बनत नाही. समजलं का तुम्हाला? हो प्रभूजी. तर ज्या व्यक्तीला हे समजत नाही
त्याला काय होतं, त्या भौतिक वातावरणात पुन्हा पतित व्हावे लागते. पूर्वीच्या मंत्रातून आपण अशी शिकवण घेऊ शकतो की भगवंतांच्या दिव्य विग्रहातून निघणारे ब्रह्मज्योती आध्यात्मिक स्फुल्लिंगाने भरलेली असते, व ही स्फुल्लिंगी म्हणजे आपल्या अस्तित्वाची पूर्ण जाणीव असलेली जीव आहे. अर्थात भगवंतांच्या दिव्य शरीरातून निघणारी ब्रह्मज्योती जी आहे, तर त्याच्यात अनेक जे स्फुल्लिंग असतात. तर प्रभुपादजी ते सांगतायत की जेव्हा अशा जीवांना भोग करायची इच्छा होते, तर त्यांना ह्या जगात पाठवलं जातं. अर्थात हे जगात काय सुविधा केलेली आहे, ज्या लोकांना अशा प्रकारे स्वामी बनायचंय, भोक्ता बनायचंय, तर त्यांना या जगात सुविधा करण्यात आलेली की तुम्ही खोटे भोक्ता, खोटे स्वामी बनू शकतात. तर प्रभुपादजी सांगतायत की ही जी इच्छा आहे जीवात्म्याची स्वामी बनण्याची, ह्या इच्छेमुळेच हा जो भवरोग आहे त्याच्यामुळेच तो बंधनात पडलेला आहे. आणि त्यामुळेच त्याला वेगवेगळ्या देहांमध्ये स्थानांतर करायला लागतंय. ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणे हे काही परिपक्व ज्ञानाचे चिन्ह नव्हे, केवळ भगवंतांची पूर्ण शरणागती पत्करून आणि आध्यात्मिक सेवाभाव विकसित करूनच एखाद्याला सर्वोच्च सिद्धी प्राप्त करता येते. तर इथे हे महत्वाचं सूत्र प्रभुपादजी सांगतायत की कशा प्रकारे व्यक्ती सर्वोच्च सिद्धी प्राप्त करू शकतो. अर्थात जे लोक ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊ इच्छितात, तर बऱ्याचदा आपण बघतो की सामान्य लोक चर्चा करताना हेच म्हणतात, एकदाच त्याच्यात विलीन झालं की झालं. अर्थात त्यांची जी मानसिकता असते हीच असते की शेवटी जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला लीन व्हायचंय, विलीन व्हायचंय. आणि त्यांना हे समजत नाही खरोखर ते लीन होणं, विलीन होणं काय आहे. पण धारणा जी आहे ती अशा प्रकारची काही चुकीची धारणा असल्यामुळे त्यांना याची जाणीव होत नाही की खरोखर जीवन कसं जगलं पाहिजे. अर्थात इथे जे सूत्र सांगितलंय की भगवंतांना शरणागती आपण पत्करली पाहिजे, शरणागत झालं पाहिजे आणि शरणागत होऊन भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये लागलं पाहिजे, ती खरोखर जी आहे ती परिपूर्ण सिद्धी आहे. अन्यथा व्यक्ती बाकी जे काही सर्व प्रयत्न करतोय ते सारे प्रयत्न त्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जातात. अर्थात कोणी फक्त मानसिकता ठेवली विलीन व्हायचंय, विलीन झाल्यावरती काय सगळं संपतंय, विलीन झाल्यावरती माझा त्याचा असा काही भाव नाही, अशा प्रकारची काही एक धारणा ठेवून त्यांना असं वाटतं की आता ह्या जगामध्ये मृत्यूनंतर तर विलीनच होणार आहे, पण या जगामध्ये त्यांच्या काही सुप्त गुप्त इच्छा असतात, ज्या ते दुसऱ्यांना सांगत नाही, पण ज्या त्या इच्छांशी ते आसक्त असतात, त्याच्यामुळे विलीन होण्याचं सोडा, पण त्यांना एका शरीरातून पुन्हा दुसऱ्या शरीरात जायला लागतं, ज्या प्रकारच्या इच्छा असतात त्यानुसार. आणि अर्थात हे जे विलीन होण्याची धारणा आहे तेही परिपक्व का नाही आहे, कारण आत्मा जो आहे हा नेहमी सक्रिय असतो. आत्मा हा इच्छा करतो, आत्म्याचं जे कार्य आहे इच्छा करण्याचं, तो कुठेही गेला तरी तिथे तो इच्छा करेल. आणि जेव्हा तो ब्रह्मज्योतीत गेला तरी ते इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला काही ना काही करायला लागेल. एक तर त्याचं पतन होईल, किंवा जर भक्तांची भगवंतांची कृपा झाली तर तो आध्यात्मिक जगात भगवंतांच्या धामात त्यांच्या सेवेत लागू शकतो. तर अर्थात इथे जेव्हा सांगितलंय की असे लोक जे अपरिपक्व आहेत, तर ते त्यांचं पतन होऊ शकतं. जे स्वतःला विमुक्त मानतायत अशा लोकांचं पतन होईल, आणि पतन झाल्यावरती काय होणार, परत हे जन्म मृत्यूच्या चक्रात फिरणार. आता जसं आपण इथे चर्चा केली, प्रभुपादजी अगदी स्पष्टपणे सांगतात की कशा प्रकारे व्यक्तीला जे आहे ब्रह्मज्योतीचा आश्रय नाही घ्यायचाय, पण भगवंतांच्या समर्पित व्हायचंय, भगवंतांच्या शरणागत होऊन सेवा करायची आहे. आता पुढच्या 2 परिच्छेदामध्ये प्रभुपादजी ते सांगतात की कशा प्रकारे मृत्यूच्या वेळेस काय चेतना आहे, काय विचार आहे, ते महत्वाचं आहे. शरीराची जळून राख होण्याआधी भक्त
हा भगवंतांना प्रार्थना करीत आहे की जी कर्म व यज्ञ त्याने केले आहेत त्याचे भगवंतांनी स्मरण ठेवावे. अर्थात भूतकाळात त्यांनी जे काही केलंय त्याची कार्य आणि त्याचं अंतिम ध्येय जे आहे याची पूर्ण जाणीव असताना मृत्यूच्या वेळी हे केलेलं आहे. तर आता ज्या व्यक्तीने आपल्या भूतकाळात भगवंतांची चांगली भक्ती केली आहे, सेवा केली आहे, तर निश्चित रूपाने भगवंत त्याला त्याचे ते सर्व कार्य लक्षात ठेवतील. तर प्रभुपादजी पुढे सांगतात, भौतिक प्रकृतीच्या नियमांच्या कचाट्यात सापडलेल्या जीवाला जीवनात केलेली पापी कृत्य आठवतात. परिणाम स्वरूप त्याला मृत्यूनंतर दुसरे भौतिक शरीर स्वीकारावे लागते. अर्थात जो अशा भौतिक नियमांच्या कचाट्यात सापडून पापमय कृत्यामध्ये लागतो तर त्याला त्याच गोष्टी आठवतात मरायच्या वेळेस. तर त्यामुळे ते प्रभुपादजी 8.6चा जो श्लोक आहे सांगतायत, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेति कौंते सदा तद्भाव भावितः. आता हे कोणते आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या भावाचे स्मरण करतो त्याच भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो. अर्थात कलेवरम त्यजत्यन्ते, जेव्हा शेवटी शरीर त्याग करतोय, शरीर सोडतोय, तर त्यावेळेस त्याची जी काही ज्या प्रकारची भावना आहे, तर आपण चर्चा केली कशा प्रकारे त्याची भावना ज्या प्रकारे आहे, जिथे तो आसक्त आहे त्याच्यानुसार त्याला ते शरीर प्राप्त होणार. विकसित मन नसलेल्या साध्या प्राण्यांहून भिन्न असणारा मनुष्य आयुष्यातील कृतींना रात्री पडलेल्या स्वप्नांप्रमाणे आठवू शकतो. म्हणून त्याच्या मनात भौतिक वासनांचे थैमान चालू असते. परिणाम स्वरूप त्याला दिव्य देह धारण करून वैकुंठ लोकात प्रवेश करता येत नाही. त्यात जोपर्यंत मनामध्ये भौतिक वासनांचं, भौतिक विचारांचं थैमान चालू आहे, तर कुठे वैकुंठात जाण्यासाठी तशी तयारी होईल? तर वैकुंठात नाही जाऊ शकणार. अर्थात मनाची त्या प्रकारे तयारी केली पाहिजे की जेणेकरून मन जे आहे, मन या भौतिक वासनांपासून विरक्त होणार, भौतिक वासनांपासून मुक्त झालेलं मन जे आहे ते भगवंतांच्या चरणी लागू शकतं. अर्थात त्यामुळे ही जी पद्धत आहे यमनियम पद्धती, तिथे पण पहिले सांगण्यात आलंय की काय नाही केलं पाहिजे, हे चोरी नका करू, या गोष्टी नका करू. तर अर्थात सुरुवातीला सांगण्यात आलंय की हे नाही केलं गेलं पाहिजे. मग नियम मध्ये काय केलं गेलं पाहिजे? तर अर्थात ह्या ज्या गोष्टी आहेत की काय नाही करायचं, काय करायचं, हे खूप महत्वाचं आहे समजणं. त्या प्रकारे भक्तासाठी जे आहे, जर त्यांनी भौतिक वासना ज्या काही असतील त्या वासनाही जर शास्त्रोक्त पद्धतीने भगवंतांच्या भक्तीमध्ये त्याला लावलं तर निश्चित रूपाने आपोआप त्या वासनांना तो नियंत्रित करू शकतो. पण जर तेच भौतिक वासनांच्या पूर्तीच्या मागे लागला तर त्या वासना त्याला असं नाचवतात, अशा प्रकारे तो एक इच्छा झाली की त्या इच्छाची पूर्ती झाल्यामुळे, अर्थात जेव्हा भगवंत गीतेमध्येही सांगतात की कशा प्रकारे व्यक्ती जो आहे तो चिंतन करतो आणि ज्या प्रकारचं चिंतन असतं त्याच्यामुळे त्याच्यात ज्या काही इच्छा निर्माण झाल्यात त्या इच्छांच्या पूर्तीसाठी तो कार्यरत होतो. जर ती इच्छा पूर्ण नाही झाली तर त्याला क्रोध येतो आणि ती जर इच्छा त्याची पूर्ण झाली तर त्याचा लोभ वाढतो. अर्थात व्यक्ती जो आहे, जर त्यांनी भौतिक इच्छा असल्या त्याची पूर्ती केली नाही केली तरी समस्या आहे. त्यामुळे भौतिक वासना, भौतिक इच्छा ह्याच समस्या आहेत. तर त्यामुळे मन जेव्हा येन केन प्रकारेण मन कृष्ण निवेशयेत, आता जेव्हा भगवंतांच्या चरणी भगवंतांच्या सेवेमध्ये मनाला लावलं जाईल तेव्हा आपोआप या भौतिक वासना ज्या आहेत त्या नियंत्रित होतील आणि हळूहळू जेवढं आपला भगवंतांच्या सेवेत रुची वाढेल तेवढं तेवढं आपल्या भौतिक इच्छा आपण त्याग करू. तर ते आपोआप जाणार नाहीये, त्याला आपण स्वतःहून
त्याग केलं पाहिजे. स्वतःहून आपण प्राथमिकता दिली पाहिजे की आपण भगवंतांच्या सेवेत ज्या इच्छा आहेत त्याला प्राधान्य द्यायचं आणि ज्या भौतिक इच्छा आहेत त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं टाळायचं. असं जेव्हा व्यक्ती प्रयत्न करत राहतो तेव्हा हळूहळू जे आहे तो आध्यात्मिक इच्छा भगवंतांच्या सेवेच्या इच्छा विकसित करतो आणि हळूहळू भौतिक इच्छांना तो त्याग करू शकतो. परंतु भक्तगण भगवत भक्तीचा स्राव करून भगवंतांविषयी प्रेमभाव विकसित करतात. जर भक्ताला त्याच्या मृत्यूसमयी भगवंतांच्या सेवेचे स्मरण झालेच नाही तरी भगवंत त्याच्या सेवेला कधीही विसरत नाही. अर्थात जरी भक्त भगवंतांना लक्षात ठेवू शकत नसेल, त्याच्या शरीराची स्थिती त्या प्रकारे असेल, तर भगवंत स्वतः त्याच्या चेतनेमध्ये प्रविष्ट करून त्याला आपलं स्मरण करवतात. प्रविष्टः कर्णरंध्रेण स्वानां भाव सरोरुहं धुनोति शमलं कृष्ण सलिलस्य यथा शरद. अर्थात निश्चित रूपाने भगवंत जे आहेत भक्ताची काळजी घेतात. भक्ताने केलेल्या यज्ञांचे स्मरण ठेवण्याकरता भगवंतांनाही प्रार्थना करण्यात येत आहे. परंतु अशी सूचना जरी केली नसली तरी शुद्ध भक्ताने केलेली सेवा भगवंत कधीच विसरत नाहीत. आपण बघतो की जे सभ्य लोक असतात ते जर दुसऱ्याने छोटीशी जरी मदत केली असेल तर त्या मदतीला ते लोक विसरत नाही आणि त्याचं नेहमी त्याच्याप्रती कृतज्ञता त्याची गुणगान असे सभ्य लोक करतात. अर्थात जसं चाणक्य पंडित सांगतात की जो बुद्धिमान व्यक्ती जो आहे तो विष्ठेमध्ये जर सोनं पडलं असेल तर त्यालाही तो उचलतो. अर्थात का उचलतो? कारण सोन्याचं महत्व तो जाणतो. अर्थात तो त्या सोन्याला धुवून साफ करून समजतो की हे सोनं जे आहे हे सोनं याची किंमत आहे. तर अर्थात जरी कोणामध्ये कुठलेही गुण नसले पण एखादी जरी चांगली गोष्ट नसली तरी जो गुणवान व्यक्ती आहे तो काही ना काही चांगलं बघतो. तर ह्या प्रकारचा जो दृष्टिकोन आहे तो विकसित जर एखादा साधारण व्यक्ती करू शकतो तर भगवंतांबद्दल काय सांगणं. भगवंत जे आहे त्यांच्या भक्तांद्वारे केलेल्या सेवेला कधीच ते विसरत नाहीत. तर इथे जे आहे भगवद्गीतेतल्या 9व्या अध्यायातला 30 ते 34 जे श्लोक आहेत त्याच्या आधारावरती चर्चा करण्यात आलेली आहे आणि खूप हे सुंदर श्लोक आहे. आपण बघतो या श्लोकामध्ये भगवंत जे आहेत स्पष्टता देत आहेत की एखादा सुदुराचारी व्यक्ती जरी असेल पण तो जर त्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये सम्यक व्यवस्थितो ही सहा जर तो लागलेला असेल तर निश्चित रूपाने अशा व्यक्तीलाही साधू समजलं पाहिजे. का तर त्याच्याकडनं जे काही कार्य झालेले आहेत तो हेतुपूर्वक त्या कार्यांना करत नाही. त्याच्या मागच्या संस्कारांमुळे तो त्या तशा प्रकारच्या सुदुराचारी कार्यात फसला पण तो भगवंतांच्या भक्तीला सोडत नाहीये. भक्ती मार्गामध्ये तो स्थित आहे. तर त्यामुळे भगवंत सांगतात क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. असा व्यक्ती क्षिप्रम खूप लवकर असा व्यक्ती धर्मात्मा बनतो. अर्थात भगवंत इथे सांगतायत अर्जुनाला की तू घोषित कर की माझा भक्त जो आहे त्याचा कधीच नाश होत नाही. अर्थात भगवंतांची ही विशेष कृपा आहे. जर कोणी भक्ती मार्गाला दृढतेने पालन करत राहिला तर निश्चित रूपाने त्याचा उद्धार होणार. कठोपनिषदामध्ये जे आहे सांगितलंय ना विरतो दुश्चरितान ना शांतो न समाहितः ना शांतो मनसो वापि प्रज्ञानेनैनम आपनुयात.
ज्या व्यक्तीने ना विरतो दुश्चरितान, जर एखाद्याने जे आहे आपले वाईट कार्य सोडले नसतील, जो ना शांतो, जो शांत नाहीये, ज्याची इंद्रिय जे आहे नियंत्रित नाहीये, किंवा ज्याचं मन जे आहे तेही शांत नाहीये, तर अशा व्यक्तीला प्रज्ञानेनम आपनुयात, अर्थात तो ज्ञानाद्वारेही भगवंतांना प्राप्त करू शकत नाही. तर जेव्हा अशा प्रकारे म्हटलेलं आहे, तर अशा लोकांसाठी की जे लोक स्वभावतःच पापी आहेत, पण जे लोक भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये लागलेत आणि अशा अकस्मात काही त्यांच्या मागच्या संस्कारांमुळे पाप झालं असेल, तर त्यांच्याबद्दल इथे भगवंत सांगतायत कशा प्रकारे असे जे लोक आहेत ते लवकरच धर्मात्मा बनतात. आज सांगण्यात आले कशा प्रकारे भगवंत जे आहेत अशा भक्ताला मदत करतात. स्वपादमूलम भजतः प्रियस्य त्यक्तान्यभावस्य हरि परेशः विकर्म यच्चोत्पतितं कथंचित धुनोति सर्वं हृदि सन्निविष्टः. तर ज्या व्यक्तीने अशा प्रकारे बाकी सर्व काही गोष्टी त्याग करून केवळ स्वपाद म्हणून भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय ग्रहण केलाय, असा व्यक्ती जो आहे भगवंतांना खूप प्रिय आहे. तर असा जर जो शरणागत भक्त आहे त्याच्याकडनं जर अकस्मात काही असे पापमय कार्य जरी झाले, तर भगवंत जे हृदय सन्निविष्ट हा, जे त्याच्या हृदयात निवास करताय, ते काय करतात, तर ते जे काही कल्मश आहेत, पापमय कार्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, ते सर्व धुनोती सर्वम, त्याला जे आहे सर्व त्याला ते नाश करतात. त्यामुळे भगवंत सांगतायत की हे असं नाही की ब्राह्मण जातीच्या व्यक्तीसाठी हे सांगण्यात आलंय किंवा ह्या व्यक्तीसाठी हा नियम आहे. नाही नाही नाही, भगवंत सांगतायत की जे कोणी माझा आश्रय घेतील, ते जरी पाप योनी असतील किंवा माम हि पार्थ व्यपाश्रित्य एपी स्यु पापयोनयः स्त्रियो वैश्यः तथा शूद्रः तेपि यान्ति पराम गतिम. अर्थात जे कुठल्याही प्रकारचे लोक असतील, अर्थात वैदिक संस्कृतीमध्ये जे आहे शूद्र जे आहेत हे समजलं जातं की कशा प्रकारे ते तमोगुणाने खूप, त्यांच्या जीवनात तमोगुणाचा खूप प्रभाव असतो. जे वैश्य आहेत त्यांच्या जीवनात रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव असतो. तर असं बघितलं गेलेलं आहे की जे लोक जरी ते शारीरिक चेतनेत असले, अशा प्रकारे खालच्या गुणांनी प्रभावित असले, तरी अशी लोक पण जर भगवंतांचा आश्रय स्वीकार करतील, ते निश्चित रूपाने पराम गतीम, अर्थात जे सर्वोच्च सिद्धी आहे त्याला ते प्राप्त करू शकतात. प्रभुपाद सांगतात कशा प्रकारे जे निम्न योनीचे लोक आहेत, किराट हुनांद, ते सर्व लोक जे आहेत त्यांनाही ते शुद्ध होऊ शकतात. श्रीमद भागवतम मध्ये दुसऱ्या स्कंदामध्ये सांगण्यात आले, अहो बतश्व पचतो गरियान यज्जिह्वाग्रे वर्तते नाम तुभ्यम ते पुस्तपस्ते जुहुः शुष्णुरार्या ब्रह्मानुचूर्णाम गृह्णन्ति येते. आता इथे गुणगान करण्यात आलेलं आहे अशा लोकांबद्दल की जरी ते व्यक्ती श्वपच असतील, पण ते जर भगवंतांच्या
दिव्य नावाचं त्यांच्या जिवेवरती भगवंतांचं नाव घेतायत अशी लोक, तर अशी लोक पूजनीय आहेत. तर भगवंतांचं नाव घेणारी जी लोक आहेत त्यांच्याबद्दल समजलं पाहिजे की त्यांनी सर्व प्रकारच्या तपस्या, सर्व प्रकारचे यज्ञ आणि जे काही आर्य कडून, सभ्य व्यक्तीकडून केले जातात असे सर्व कार्य केलेले आहेत. तर ज्या व्यक्तीने ज्याच्या मुखावरती भगवंतांचं नाव आहे, तर समजलं पाहिजे की त्यांनी सर्व प्रकारच्या तीर्थस्थळांमध्ये स्नान केलेलं आहे, सर्व प्रकारच्या वेदांचं अध्ययन केलेलं आहे. अर्थात जे काही गरजेचे आहे त्या सर्व गोष्टी त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. तर अर्थात त्यामुळे बाकी जे स्त्री, वैश्य, शूद्र जे आहेत, जे अशुद्ध असले किंवा जरी त्यांच्यामध्ये काही वाईट गुण असले, जसं खोटं बोलणं वगैरे, तरी ही लोक जे आहेत जेव्हा भगवंतांचा आश्रय घेतात तेव्हा ते आपोआप सगळ्या या अशुद्धींपासून मुक्त होतात आणि परामगतीला प्राप्त होतात. तर त्यामुळे भगवंत सांगतायत की जर अशी लोक त्यांचा उद्धार होणार तर किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजश्रेयस्तथा अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. अर्थात जर श्री वैश्य शूद्र यांच्याबद्दल असं सांगण्यात आलंय, तर बाकी जे आहेत ब्राह्मण किंवा राजर्षी आहेत, तर त्या लोकांच्या बद्दल काय सांगणं. तर इथे भगवंत जे आहेत ते स्पष्टीकरण देत आहेत. अर्थात ब्राह्मण असतील, भगवंतांचे भक्त आहेत, राजर्षी जे आहेत, हे सगळे जे आहेत जर ते भगवंतांच्या प्रेममय भक्तिमय सेवेमध्ये लागले तर त्यांना निश्चित हे कैमुत्य न्यायानुसार की ते लोक परामगती प्राप्त करताय, तर यांना पण निश्चित रूपाने काय होणार, खूप मोठा फायदा होणार. अर्थात हेही परामगती प्राप्त करणारच. त्यामुळे भगवंत प्रभुपाद इथे जेव्हा सांगतायत की असा व्यक्ती जो आहे तो काय करतो, भगवंतांचा भक्त बनतो. कसा बनतो, तर इथे भगवंत या 34व्या श्लोकात सांगता, आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. तर भक्तिविनोद ठाकूर जे आहेत तेही सांगतात, साधूंच्या मार्गावर चालत असलेल्या मनुष्याचे चारित्र्य जरी शंकास्पद असते तरी त्याला भक्त म्हणून स्वीकारले पाहिजे. या ठिकाणी शंकास्पद किंवा हलके चारित्र्य, सुदुराचार म्हणजे काय ते व्यवस्थितपणे समजून घेणे आवश्यक आहे. इथे जसं सुदुराचार म्हटलं ते काय आहे, तर एक बद्ध जीवाला दोन प्रकारचे कार्य करावे लागतात. एक शरीराचे पालन पोषण करणे व दुसरा आत्मसाक्षात्कार करता कृती करणे, कार्य करणे. तर शरीराच्या पालनासाठी सामाजिक प्रतिष्ठा, मानसिक विकास, स्वच्छता, तपस्या, भोजन आणि जगण्यासाठी धडपड या सर्व गोष्टी शरीराच्या पालन पोषणासाठी कराव्या लागतात. आणि दुसरं भगवंतांचे भक्त म्हणून आत्मसाक्षात्काराकरता कार्य करावे लागते व यात कृती करावी लागते. या दोन्ही क्रिया परस्पर समांतर असतात, कारण बद्धजीव शरीराचे पालन पोषण करणे बंद करू शकत नाही. तर अर्थात भक्ती करण्यासाठी हा जो देह प्राप्त झालाय, शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत अकर्मणः, तर शरीर चालवण्यासाठी काही ना काही करणं गरजेचं आहे. पण कृपाजी ते स्पष्टीकरण देत आहेत, जसजसं भक्तिमय सेवा वाढत जाते त्या प्रमाणात त्याची शारीरिक देखभालीची कार्य कमी कमी होत जातात. जोपर्यंत भक्तिमय सेवेची कार्य एका आवश्यक प्रमाणापर्यंत येत नाहीत तोपर्यंत क्वचित भोग भावना प्रदर्शित होण्याची शक्यता असते. परंतु एका गोष्टीची नोंद केली पाहिजे की अशी भोग भावना अधिक काळ चालू राहू शकत नाही, कारण भगवत कृपेने अशा उणीवा लवकरच समाप्त होतात. अर्थात जे काही व्यक्तीचे मागच्या संस्कारांमुळे अशा भावना येतात, त्या भावनाही जास्त काळ टिकणार नाही. का, तर जर तो भगवंतांच्या सेवेमध्ये लागला
तर भगवंतांच्या कृपेने भगवंतांना त्याने प्रार्थना केली की मला तुमच्या प्रेममय सेवेमध्ये रत करा, व्यस्त करा, तर निश्चित रूपाने भगवंत जे आहेत त्याच्या हृदयातल्या अशा ज्या वाईट वासना आहेत त्यांना ते दूर करतात. आणि तोच एक मार्ग आहे. योग्य मार्गावर असताना क्वचित भोग भावना दिसून आली तरी आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये कोणाला अडचण येत नाही. अर्थात कधी अशा काही कारणाने जरी दिसलं की बाबा त्याच्यामध्ये भोग भावना आहे, तरी तो जर या भगवत भक्तीच्या मार्गावरती अडळ राहिला तर निश्चित रूपाने त्याच्या आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीत कुठला अडचण येत नाही. तर प्रभुपादजी ते सांगतात कशा प्रकारे जे ब्रह्मज्योती मध्ये आसक्त असलेले निर्विशेषवादी आहेत त्यांना भक्ती मार्गाच्या सुविधा भेटत नाही, का तर ते ब्रह्मज्योती भेदून जाऊ शकत नाही आणि त्यांचा भगवंतांच्या व्यक्तित्वावरती श्रद्धा नाही. तर ते केवळ काय करतात, शाब्दिक ओलांट्या आणि तर्कवितर्क करण्यातच मग्न असतात. अर्थात त्यांचं जीवन जे आहे शब्द जंजाळ करण्यामध्ये आणि तर्कवितर्क मध्येच जातं. असे निर्विशेषवादी जे आहेत रूपाजी सांगतात की त्यांचं श्रम पण जे आहे ते निरर्थक आहे. अर्थात असे लोक जे आहेत त्यांना भगवंत 12व्या अध्यायातल्या 5व्या श्लोकात सांगतात क्लेशो अधिकतरस्तेषाम अव्यक्त आसक्त चेतसाम अव्यक्त आहे गती. तर हे जे सांगण्यात आलेले कशा प्रकारे अशा लोकांना खूप निरर्थक श्रम प्राप्त होतो. तर ह्या ज्या सुविधा आहेत या मंत्रात सुचवलेल्या सर्व सुविधा परम सत्याच्या साकार विग्रहाबरोबर अखंड संबंध केल्याने मिळू शकतात. अर्थात जे भगवंतांच्या प्रेममय भक्तीमध्ये भक्तिमय सेवेमध्ये लागले त्यांच्यासाठी आहे. भगवंतांची भक्ती मुख्यत्वे करून भक्तांनी केलेल्या 9 दिव्य क्रियांद्वारे केली जाते. तर प्रभुपादजी इथे जे आहेत जे नवविधा भक्ती आहे त्याची इथे चर्चा करतात. तर नवविधा भक्तीच्या मार्गामध्ये श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्थात सांगण्यात आले कशा प्रकारे व्यक्तीने जे आहे 9 अंगांद्वारे भगवंतांच्या सेवेत लागलं पाहिजे. तर ते 9 अंग कुठले आहेत, ते श्रीमद भागवतमच्या 7व्या स्कंदातल्या 5व्या अध्यायातल्या 23व्या श्लोकामध्ये खूप सुंदररित्या सांगण्यात आलेले आहे. ज्याच्यात स्पष्टीकरण दिलेले आहे की कशा प्रकारे प्रत्येक हे जे अंग आहे श्रवण कीर्तनचं त्या प्रत्येक अंगाचं खूप विस्ताराने चर्चा करण्यात आली आहे. त्याच्यात सांगण्यात आले कशा प्रकारे या प्रत्येक अंगाचाही एक एक अधिकारी आहे. तर प्रभुपादजी पुढे त्याची विस्ताराने स्पष्टीकरण करून चर्चा करतात. पहिलं इथे सांगण्यात आलंय भगवंतांविषयी श्रवण करणे, भगवंतांचे कीर्तन करणे, भगवंतांचे स्मरण करणे, भगवंतांच्या चरणकमळांची सेवा करणे, भगवंतांची पूजा करणे, भगवंतांना प्रार्थना करणे, भगवंतांची दास्यभावात सेवा करणे, भगवंतांवर सख्य भाव ठेवणे आणि भगवंतांना सर्वस्व अर्पण करणे. आता हे प्रत्येकासाठी एक एक आचार्यांची नावं पण सांगण्यात आलेली आहे. कशा प्रकारे परीक्षित महाराजांनी श्रवणाने परिपूर्ण प्राप्त केलं. सुखदेव गोस्वामी कीर्तन, प्रल्हाद महाराज स्मरण, लक्ष्मीजी भगवंतांच्या चरणकमळांची सेवा करते, जे पृथू महाराज आहेत त्यांनी भगवंतांची अर्चना केली, जे अक्रूर आहेत त्यांनी भगवंतांची प्रार्थना केली, हनुमानजी जे आहेत त्यांनी भगवंतांची दास्यभावात सेवा केली, अर्जुनाने भगवंतांबद्दल सख्य भाव ठेवून परिपूर्णत्व प्राप्त केलं आणि बली महाराजांनी भगवंतांना सर्वस्व अर्पण केलं. अशा प्रकारे प्रत्येक वेगवेगळ्या भक्तांनी जे आहे हे भगवंतांच्या या नवविधा भक्तीच्या सिद्धांतांचा अंगीकार करून भक्तीमध्ये सर्वोच्च सिद्धी प्राप्त केली. खरे पाहता या मंत्राचा आणि त्याचबरोबर वेदांमधील स्तोत्रातील सर्व मंत्रांची व्याख्या वेदांत सूत्रात सारांश रूपाने दिलेली आहे. श्रीमद भागवतात योग्य रीतीने समजावून सांगण्यात आली आहे.
तर आता आपण इथे जी चर्चा करत आहोत, आपण बघतो कशा प्रकारे भागवतम जे आहे या श्लोकाचा विस्तारित रूपात आपल्याला समजावून सांगतं. श्रीमद भागवत हे ज्ञानरूपी वैदिक वृक्षाचे परिपक्व फळ आहे. निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखात अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवी भावुका. आता श्रीमद भागवतात हा मंत्र परीक्षित महाराज आणि शुकदेव गोस्वामी यांच्या बैठकीच्या प्रारंभीच प्रश्नोत्तरांच्या माध्यमाने समजून दिलेला आहे. अर्थात हे जे चर्चा आहे ही सुरुवातीला सांगण्यात आलेली ते दिलेले. भगवत विज्ञानाचे श्रवण आणि कीर्तन करणे हाच भक्तीचा मूळ सिद्धांत आहे. शुकदेव गोस्वामींनी कथन केले संपूर्ण भागवत परीक्षित महाराजांनी ऐकले. परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींकडे पृच्छा केली, कारण ते त्यावेळेच्या कोणत्याही महान योगी किंवा अध्यात्मवाद्यापेक्षा श्रेष्ठ गुरु होते. अर्थात तिथे सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा परीक्षित महाराज गंगेच्या तटावरती सर्व त्यांचा राज्यकारभार सर्व काही त्याग करून आमरण उपवास करत भगवंतांच्या चिंतनामध्ये त्यांना साधू मुनींच्या संगात ते गेले तिथे आणि त्यांनी जिज्ञासा केली. तर त्यांना जी जिज्ञासा करायची होती, तर योग्य व्यक्ती जे आहे ते भगवंतांच्या कृपेने तिथे शुकदेव गोस्वामी प्रकट झाले. अर्थात वेगवेगळ्या साधूंची मुनींचे वेगवेगळे विचार असू शकतात. अर्थात प्रत्येक मुनीचे मुंडे मुंडे मतिर भिन्नम यासो मध्ये यस्य मतम न भिन्नम. अर्थात त्याचे विचार आपले वेगळे असू शकतात, पण इथे जेव्हा बघितलं जातं तर शुकदेव गोस्वामी जे आहे ते अगदी स्पष्टतेने सिद्धांत प्रस्तुत करतायत आणि स्पष्टता देत आहेत की परीक्षित महाराजांनी अर्थात सगळ्यांसाठी काय मार्ग आहे आणि परीक्षित महाराज विशेष करून जे मृत्यूला प्राप्त होत आहे अशा व्यक्तीसाठी त्याचं कर्तव्य काय, ते जेव्हा त्यांच्याकडे जिज्ञासा करतायत तर त्यावेळेस त्याचं उत्तर द्यायला बाकी सर्व जे महान योगी वगैरे होते त्यांच्यात हे श्रेष्ठ गुरु होते. जे शुकदेव गोस्वामी आहेत त्यांच्याबद्दल प्रभुपादजी ते सांगतात कशा प्रकारे ते श्रेष्ठ गुरु होते. परीक्षित महाराजांचा मुख्य प्रश्न होता, विशेष करून मृत्यू समय प्रत्येक मनुष्याचे काय कर्तव्य असते. शुकदेव गोस्वामींनी उत्तर दिले, तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिः श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चेच्छता भयम्. सांगतात कशा प्रकारे प्रत्येक मनुष्य ज्याला सर्व चिंतातून मुक्त व्हायची इच्छा आहे त्याने भगवंतांविषयी श्रवण केले पाहिजे, श्रोतव्य, त्यांचे कीर्तन केले पाहिजे, कीर्तितव्यश्च, आणि त्यांचे स्मरण केले पाहिजे, स्मर्तव्य. कारण भगवंत सर्व वस्तूंचे परम निर्देशक, सर्व संकटांना दूर करणारे तसेच सर्व जीवांचे परमात्मा आहे. श्रीमद भागवतम 2:1-5. तर जे आपण इथे बघतोय कशा प्रकारे प्रभुपादजी भागवतमच्या आधारावरती इथे स्पष्टीकरण देत आहेत, या श्लोकाचं सुंदर रीतीने समजून सांगतायत. निश्चित रूपाने एखाद्या व्यक्तीने कशी तयारी केली पाहिजे त्याच्याबद्दल इथे स्पष्टीकरण देतात. सध्याच्या तथाकथित मानव समाजात लोक साधारणतः रात्रीची वेळ झोपण्यात किंवा इंद्रिय सुखात घालवतात. आयुर्हर्ति वै पुंसाम उद्यनस्तंच यन्नसो तस्या ते यत्क्षणो नीतम उत्तम श्लोक वार्तया. अर्थात जी लोक त्यांचं जीवन कसं वाया घालवत आहे रात्री झोपण्यात आणि इंद्रिय सुखात,
आणि दिवसाच्या वेळेस काय करताय, तर ते कुटुंब भरणे नवा, अर्थात जास्तीत जास्त धन गोळा करणं किंवा कुटुंबाचं पालन पोषण त्याच्यामध्येच ते लागलेले असतात. तर त्यांच्याकडे जे आहे भगवंतांविषयी चर्चा करायला जास्त वेळ नाही आहे. भगवंतांचे अस्तित्व त्यांनी मुख्यत्वे करून भगवंतांना निराकार घोषित करून अर्थात अवयवरहित मानून अनेक प्रकारे नाकारले आहे. तर जसं कोणी व्यक्ती भगवंतांना निराकार घोषित करतो, तर स्वाभाविक रीतीने त्याची ही धारणा होऊन जाते, तर आपल्याला भीतीची काय गरज आहे, आपल्याला काही शास्त्रांची काय गरज आहे वगैरे. तर त्यामुळे प्रोपाजी ते सांगतायत की ही जी धारणा आहे चुकीची आहे. आणि पुढे म्हणतायत, परंतु उपनिषद, वेदांत सूत्र, भगवद्गीता किंवा श्रीमद भागवत यापैकी कोणत्याही वैदिक शास्त्रांमध्ये हीच गोष्ट सांगितली जाते की परमेश्वर एक इंद्रिय संपन्न साकार व्यक्ती असून सर्व जीवाहून श्रेष्ठ आहे. भगवंत आणि भगवंतांचा महिमा यांच्यात भेद नाही. म्हणून आपण भौतिक राजकारणी आणि तथाकथित बड्या सामाजिक नेत्यांच्या निरर्थक कथा ऐकू वा बोलू नयेत. तरी ते चिंतन करणं गरजेचं आहे आपणाला की कशा प्रकारे जर आपण श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चेच्छतावयम्, अर्थात इथे जे सांगण्यात आले श्लोकामध्ये, ज्या व्यक्तीला अभय प्राप्त करायचंय त्यांनी कशा प्रकारे भगवंतांच्या श्रवण कीर्तन स्मरण याच्यात लागलं पाहिजे. आणि भगवंतांच्या महिमेत आणि भगवंतांमध्ये काय अंतर नाहीये. पण जेव्हा आपण फालतू राजकारणी लोक किंवा अर्थात ते राजकारणी भौतिक दृष्टिकोनातून जरी चांगले असले तरी अशा सामाजिक नेत्यांच्या चर्चांमध्ये लागण्यापेक्षा भगवंतांच्या चर्चा करणं, भगवंतांच्या कथांचं गुणगान करणं, त्याच्याने निश्चित रूपाने खूप मोठा लाभ प्राप्त होईल. जेव्हा कोणी एखाद्या भौतिक राजकारणी व्यक्तीची प्रशंसा करेल तर असं बघण्यात येतं की जरी एखादा राजकारणी व्यक्ती चांगला असला तरी हे भौतिक जगत अशा प्रकारे बनलेले आहे की ह्या गोष्टी बघायला भेटतात की चांगले चांगले जे राजकारणी झालेले आहेत, कोणाला एरोप्लेन क्रॅश, अर्थात कोणाला विमानात मारण्यात आले, कोणाला दुसऱ्या देशात मारण्यात आले, काही न काही कारणाने कशा कशा प्रकारे दुसरे जे राजकारणी आहेत जे त्यांचा द्वेष करतात ते अशा राजकारण्यांची हत्या पण करतात. तर हे बघण्यास येतं की अशा राजकारणी नेत्यांचं आपण गुणगौरव करायपेक्षा जर भगवंतांचं गुणगौरव केलं तर निश्चित रूपाने त्या राजकारणी व्यक्तीसाठी ते लाभदायक आहे, आपल्यासाठी लाभदायक आणि पूर्ण संसाराच्या सर्वांसाठीच ते लाभदायक आहे. पण बाकी या निरर्थक चर्चांमध्ये त्याच्यातून कुठल्याही प्रकारचा लाभ प्राप्त होत नाही, अर्थात भौतिकी लाभ प्राप्त होत नाही. तर त्यामुळे प्रत्येक व्यक्तीसाठी प्रभुपादजी ते स्पष्टतेने हा संदेश देत आहेत की व्यक्तीने जे आहे अशा श्रोतव्याधीने राजेंद्र नाम संती सहस्रशा, अर्थात अशी लोक जे आहेत त्यांना चर्चेसाठी सहस्रशा खूप सारे विषय असू शकतात. अपश्यताम आत्मतत्व गृहेषु गृहमेदिनाम, तर अशी लोक जे आहेत ते आत्मतत्व जाणत नाही आणि त्यामुळे त्याच्यात दुसऱ्या नको त्या गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवतात. तर त्यामुळे ते सांगण्यात आले की या उलट आपल्या जीवनक्रमात एक क्षण सुद्धा भगवंताची सेवा केल्याशिवाय वाया जाता कामा नये याची दक्षता घ्यावी. अर्थात जो भक्त आहे त्याचा एक हा गुण आहे अव्यर्थ कालत्वम, तो जो आहे आपला क्षण सुद्धा दवडत नाही, तो आपला क्षणही वाया घालवत नाही. का तर
भगवंतांनी दिलेलं जे काही आहे, भगवंतांनी शरीर दिलंय, भगवंतांनी वेळ दिले, सर्व काही भगवंतांच्या ते भगवंतांच्या सेवेत लावलं गेलं पाहिजे. आपण का अन्यत्र व्यर्थ ठिकाणी आपला वेळ वाया घालवावा? त्यामुळे श्री ईशोपनिषद आपल्याला अशा दैवी कार्यांसंबंधी मार्गदर्शन करते. आता इथे शेवटचा हा जो परिच्छेद आहे तिथे आपण बघू शकतो, तीच शृंखला पुढे प्रभुपादजी सांगतायत कशा प्रकारे जे आहे एक भक्त जो आहे आपली तयारी करतो जेणेकरून भक्तिमय सेवेद्वारे जो आहे तो आपलं शरीर त्यागतो आणि भगवत धामाला प्राप्त करू शकतो. भक्ती मार्गाचे अनुसरण न करणारा मृत्यूच्या वेळी त्याचे शरीर विकलांग झाल्यावर तो कशाचे स्मरण करणार आहे? तर तिथे आता पहिला प्रश्न करण्यात आलेला आहे. जर कोणी भक्ती मार्गाचं पालन करत नसेल आणि मृत्यूच्या वेळेस जर त्याचं शरीर विकलांग झालं तर तो कशा प्रकारे तो कशाचं स्मरण करणार आहे? का तर कारण जीवनभर तर भक्ती मार्गाचं पालन केलं नाही आणि मृत्यू जवळ आलेला आहे आणि शरीर विकलांग अर्थात आपण बघू शकतो की कोणाला कोमामध्ये जातं कोणी, किंवा कोणाला अर्धांग वायू आणि अनेक साऱ्या अशा मृत्यूच्या वेळेस समस्या येतात. तर आपणापैकी कोणी सांगू शकतं का की असा व्यक्ती कसलं स्मरण करेल मृत्यूच्या वेळेस? हरे कृष्ण प्रभूजी. हम्म अशा वेळेस तो आपल्या फॅमिलीचं, मुलांचं, बाळांचं, इस्टेडीचं, जमिनीचं याचं स्मरण करेल. हा, तर हे असं स्मरण का होणार त्याला? कारण त्यांनी आध्यात्मिक भक्ती मार्गाचं अनुसरणच केलं नाही, कधी देवाची भक्तीच केली नाही. त्यामुळे त्याला ते फक्त प्रपंच आणि भौतिक गोष्टींचंच स्मरण होणार त्या मृत्यू समयी पण. कारण तो आत्मतत्व समजूच शकला नाही. आत्मतत्व समजण्यासाठी त्यांनी कधी प्रयत्नच केला नाही. जे कुलशेखर महाराज जे आहेत ते आपल्या प्रार्थनेमध्ये म्हणतात, कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांतम आद्यैव मे विशतु मानस राजहंसः प्राण प्रयाण समये कफवात पित्ते कंठावरोदन विदो स्मरणं कुतस्ते. अर्थात ते सांगतायत की भगवंतांना कृष्ण त्वदीय भगवंतांना प्रार्थना करतात आणि सांगतायत की माझ्या मनाचा जो हंस आहे तो तुमच्या त्वदीय पद पंकज पंजरांतम अद्यय मे विशतु मानसाचा हंस. तर माझ्या मनाचा जो हंस आहे तो कुठे प्रवेश करू दे? तर तो तुमच्या चरण कमळाच्या देठाच्या इथे त्याला प्रवेश करू द्या. आणि तो तिथे काय व्हायला पाहिजे? पंजरांतम, अर्थात तिथेच तो स्थित व्हावा. नाही तर काय होणार? प्राण प्रयाण समये, अर्थात जेव्हा प्राण शरीरातून प्रयाण करणार, निघणार, अशा वेळेस शरीराची जी अवस्था आहे, कफ वात पित्त हे तीन धातूंमुळे शरीराची खूप वाईट अवस्था असते. आपण बघतो की कफ झाल्यामुळे कफ एवढा झालेला असतो की बोलणं कठीण होतं, कंठावरोधन. अर्थात पित्तामुळे शरीरात ज्वर तयार होतो, एवढं शरीराचं तापमान वाढून जातं. वायूमुळे वेगवेगळ्या समस्या शरीरात, अंग दुखणं, वेगवेगळे त्रास होणं. तर इथे कफमुळे आपण हे स्पष्टपणे जाणू शकतो की कशा प्रकारे घसा जो आहे तिथे कफ साचतो आणि बोलणं कठीण होतं. तर जेव्हा अशा प्रकारची अवस्था झालीये
बोलणं कठीण होणं, श्वास घेणं कठीण होणं, तर त्यावेळेस व्यक्तीची चेतना जी आहे, मानसिकता जी आहे, ती कुठे राहील? आपण बघतो जर कधी आपल्या शरीराला एखाद्या कुठल्या अवयवाला छोट जरी एक करंगळी असेल किंवा हाताचा कुठला छोटा हिस्सा जरी असला, जेव्हा तिथे काही जखम होते, तर मन सारखं तिथे जातं. दाताला काही त्रास झाला असेल, तर जरी एकाच दाताला त्रास होत असेल, तरी सारखं ते त्या दाताकडे व्यक्तीचं लक्ष जातं. किंवा अन्य अन्य ज्या आपण आपल्या जीवनात अनुभव घेतला, आपण समजू शकतो कशा प्रकारे मन जे आहे ते भगवंतांच्या चरण कमळाशी नाही जात. मन जे आहे ते अशा शारीरिक चेतनेमध्ये जातं. शरीराबद्दल चिंतन वाढतं. शरीर आणि शरीराशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्याच्यातच मन लागतं. तर त्यामुळे मुकुंदमाला स्तोत्रात जे सुंदर रीतीने सांगण्यात आलेलं आहे, तसं आपण बघू शकतो की जीवनामध्ये या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये व्यक्ती त्यांनी ज्या ठिकाणी आसक्ती, जसं शरीराशी खूप आसक्ती असेल तर त्याच गोष्टींचं चिंतन होत राहणार, किंवा त्याची अन्य शरीराशी जुडलेल्या गोष्टीची आसक्ती असेल तर त्याचं तो चिंतन करणार. असं व्यावहारिक अनुभवात पण बघितलं जातं की कधी कधी एखादा व्यक्ती जर त्याच्या गाडीशी खूप आसक्त असेल, तर जसं काही एखादी घोषणा अनाउन्समेंट केली जाते चार चाकी गाडीबद्दल किंवा दुचाकी, ज्याच्यात तो आसक्त असेल, तर लगेच ते ऐकण्यात तो उत्सुक असतो. अर्थात असं नाही की त्यांनी काळजी नाही घ्यावी, पण काही लोक जे असतात, असं बघण्यात आलंय की जेव्हा ट्रकद्वारे त्यांची चार चाकी जी त्यांनी विकत घेतलेली, ती ट्रकद्वारे चार चाकीला उडवण्यात येत आहे, तर त्यावेळेस ते बघूनच या व्यक्तीला हृदयाचा विकार झाला. आणि त्याच्यामुळे अ, त्या कारचं तर नुकसान वेगळंच, पण या व्यक्तीचेही प्राण पखेरू उडून गेले. तर हे काय दाखवतं की व्यक्ती त्याची आसक्ती जशी आहे त्याच्यानुसार त्याच्यावरती त्या गोष्टींचं तो चिंतन करतो. आणि दुर्दम्य अवस्थेत तो सर्व शक्तिमान भगवंतांना आपल्या यज्ञांचे स्मरण ठेवण्यासाठी प्रार्थना कशी करेल? तर अशी जेव्हा त्याची अवस्था आहे, तर तो कशा प्रकारे भगवंतांना अशी प्रार्थना करू शकतो? मग यज्ञ म्हणजे इंद्रिय भोगाला नकार देणे, ही कला आपल्या संपूर्ण आयुष्यात इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावून शिकावी लागते. तर अर्थात इंद्रिय भोगांना नकारही द्यायचा असेल, त्याचा अर्थ काय की इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावलं पाहिजे. नाही तर इंद्रियांना तर काहीतरी पाहिजे. नुसतं नकार देऊन असं थोडी चालणार आहे की इंद्रिय शांत राहतील. तर त्यांना काहीतरी पाहिजे, आणि त्यांना जे पाहिजे ते काय आहे? रूपाजी ते सांगतायत, त्यांना भगवंतांच्या सेवेत लावून ही कला आपण शिकली पाहिजे. अंततः मृत्यूसमयी अशा अभ्यासाच्या परिणामांचा सदुपयोग केला जाऊ शकतो. अर्थात असा जो अभ्यास केलेला आहे, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकयं कर्मबंधना, ज्या व्यक्ती भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करण्यासाठी शिकलेला आहे, जीवनभर त्याने भगवंतांसाठी कार्य केलेले आहे, तर मृत्यूच्या वेळेस त्यांनी हा जो अभ्यास केला, त्याचा परिणाम काय होतो? तर त्याची साधना त्या प्रकारे असल्यामुळे त्याला या गोष्टींचं स्मरण करणं कठीण जात नाही. पण ती साधनाच केली नाहीये, आणि कोणी विचार करेल की आम्ही जे आहे, जशी मृत्यूची वेळ आली त्यावेळेस एक बंदूक पकडणार आणि म्हणणार हरे कृष्णा, ट्रिगर ओढली, आणि पण असं होत नाही. का तर भगवंत सांगतात की अंतकाले मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. तर जेव्हा अशी बंदूक ठेवलेली आहे आणि व्यक्ती विचार करतो हरे कृष्णा म्हणायचं, तर त्याचं स्मरण काय? हरे कृष्णाचं स्मरण आहे. काय स्मरण करणार तो? तो बघणार की आता खटका उडवणार, मग माझं ज्या शरीरामध्ये एवढी आसक्ती आहे, त्या शरीराचा जो महत्वाचा भाग आहे ते डोकंच ह्या गोळीद्वारे त्याचे चिथडे चिथडे होणार, किंवा त्याची त्या प्रकारे
आसक्ती असल्यामुळे तो ते चिंतन करणार. जरी तो ते म्हणतात ना की मुंह में नाम हात बगल में छुरी, किंवा त्या प्रकारे असं कोणी करायचा प्रयत्न केला तर त्याच्याने काही फरक पडणार नाही, अर्थात त्याला काही आध्यात्मिक लाभ होणार नाही. काही काही असे लोक आहेत की जे म्हणतात की एखादा राजकारणी व्यक्ती जो आहे तो मृत्यूच्या वेळेस त्याने राम नाव घेतलं, पण दुसरे अन्य लोक सांगतात की तो हराम म्हटला किंवा दुसरंच काहीतरी त्यांच्याकडनं बोललं गेलं. आणि त्यामुळे जे शुद्ध भक्त आहेत ते सांगू शकतात की अशा लोकांची गती काय होते. जोपर्यंत ही साधना नाही केली गेली भगवंतांच्या भक्तिमय जीवनाची, जिथे आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावलेले नाहीये, ते राजकारणात लावले असतील तर तो व्यक्ती कस काय भगवत धामाला प्राप्त करू शकतो. तर त्यामुळे हे स्पष्ट असलं पाहिजे की आपण जो सिद्धांत आहे त्याच्या आधारावर गंतव्य काय होणार ते समजू शकलं पाहिजे. असं नाही की मला हा नेता खूप आवडतो आहे आणि मी पण ह्या गटाचा आहे, मवाळवादी गट किंवा दुसरा गट, तिसरा गट, तर कुठलाही गट असला तरी मुद्दा आता हाच आहे की ज्या प्रकारे सिद्धांत आहे त्या तत्वानुसारच परिणाम दिसणार. त्याचा अर्थ असा नाही होणार की तुम्ही कुठल्या गटात आहात त्याच्यानुसार त्या गटाचा व्यक्ती जिंकला पाहिजे, मी भारतात जन्म घेतला म्हणून भारतीय लोक श्रेष्ठ, असं नाहीये. मुद्दा आहे की आपणाला स्पष्टता असली पाहिजे, सिद्धांत जो आहे तो कधी चुकणार नाही. अर्थात भगवंतांनी जे आपल्याला नियम दिले आहेत ते भगवंतांचे नियम सर्वांवरती लागू होणार, कार्यरत होणार आणि त्याच्यानुसारच भवितव्य घडणार आहे. त्यामुळे आपलं आयुष्य आपण जे आहे निरर्थक गोष्टींना न वेचता आपण भगवंतांच्या सेवेमध्ये आपल्या इंद्रियांना लावलं, अर्थात ऋषिकेन ऋषिकेशे म्हणून भक्ती उच्चते. जेव्हा ऋषिकेन अर्थात इंद्रियांद्वारे ऋषिकेश जे ऋषिक ईश इंद्रियांचे जे स्वामी आहेत त्यांची सेवा केली जाते, त्या कार्याला, त्या विधीला भक्ती रुच्यते, त्याला भक्ती म्हटलं जातं. तर आपणासाठी प्रभुपादजींनी ते हा सुंदर निर्देश दिला आहे की जे आयुष्यभर केलंय त्याचा परिणाम मृत्यूच्या वेळेस आपण बघू शकतो. तर त्यामुळे म्हटलं जातं की जीवन हे काय आहे, तयारी आहे आणि मृत्यू जी आहे ती अंतिम परीक्षा आहे. तर जीवनभर जर चांगली तयारी केली असेल तर मृत्यूच्या वेळेस अंतिम परीक्षेमध्ये व्यक्ती उत्तीर्ण होऊ शकतो विथ द फ्लाइंग कलर्स. अर्थात त्याला जे आहे खूप चांगले गुण प्राप्त होऊ शकतात, तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकतो आणि जे जीवनाचं परम लक्ष्य आहे भगवत धाम प्राप्ती करणं किंवा भगवत प्रेम प्राप्ती करणं, तो ते प्राप्त करू शकतो. तशा प्रकारे आपण जे आहे मंत्र 17 जे आहे याची ते चर्चा केली. पुढच्या शनिवारी आणि रविवारी आपण मंत्र 18 ची चर्चा करू आणि थोडं त्याचा बाकी सर्व आढावा घेऊ श्री उपनिषदचा. तर कोणाला काही प्रश्न असतील याच्याबद्दल जे आपण चर्चा केली ते विचारू शकतात. ठीक आहे, तर कोणाला प्रश्न नाही तर आपण इथे विराम देऊया. श्री ईशोपनिषद की जय, श्रील प्रभुपाद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण.